तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो पुन्हाच एका नवा व्हिडिओमध्ये. लाल परीले जोरात गेली साली बाजूतून. ठीक आहे, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो पुन्हाच एका नवा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, खूप दिवसानंतर आपली जी ट्रिप निघालेली आहे त्या ट्रिपमध्ये मी नारायणगावपर्यंत, कालचा व्हिडिओ तुम्ही ज्यांनी बघितला असेल त्यांना माहिती असेल. ठीक आहे, विषय असा झाला की थोडासा प्रॉब्लेम आला होता माईकचा. माझा माईक खराब झालेला होता, तर त्याच्याऐवजी मी आता दुसरा माईक अटॅच केलेला आहे आणि दुसऱ्या माईकने शूट करत आहे. जस्ट आय डोंट नो, अँगल वगैरे थोडासा वाकडा तिकडे येत असेल तर प्लीज ॲडजस्ट करून घ्या तुम्ही. कारण की 2 ते 3 दिवस तरी मला त्या कॅमेराच्या अँगल अटॅचमेंटला लागणार आहे. बट तरी मी माझ्या पद्धतीने प्रॉपर ठेवायचा प्रयत्न करतो आहे. बाकी अजून सांगायचं म्हटलं म्हणजे आता मी नारायण गावात आहे. नारायण गावातून मी आता चाललेलो आहे जुन्नर जायला रस्ता मला विचारावा लागेल सरांना बी कोणत्या ठिकाणी येईल असं. कारण की मी मॅप लावतो आहे, बट मॅपपेक्षा मॅपमध्ये विषय असा आहे की ते फक्त कंटिन्युअसली रोड दाखवत आहे. इकडं खूप साऱ्या नद्यांना पाणी आल्यामुळे तिथले ब्रिजेस वगैरे बंद असत आहेत आणि तिथून परत रिटर्न यावं लागतं. त्याच्यापेक्षा एखाद्या ओळखीच्या पर्सनला विचारू जुन्नर जाण्यासाठी काय करावं लागेल. जुन्नरतून माळशेज. बाकी काय म्हणते पब्लिक, कशी आहे? मला माहिती आहे माझा व्हिडिओ कोण कोण बघता आहे. हा, बरं का दादा, ही मजा सोडली तू. जी मजा येते ना मला, ही मजा सोडली तू. तू कर रे, आपण जाऊ रे, आपण करू रे. नाही रे दादा, तू आला नाही रे दादा. तू टायमावर शॉट दिला रे दादा मला. ठीक आहे, तर आपला जीव आहे तू, त्याच्यामुळे काही विषय नाही. दुसरा राहायला असता चांगला चामटवला असता त्याला. तुमची गाडी बंद पडली, माझी बंद पडेल ना, मध्ये येऊ नका. आयला हे ब्रेकर आहेत का मजा की मागून शर्ट पुरा वरच्या वर जातोय. काय करावं, काय पुरा उडू राहिला. जॅकेट घालायचं गरज नाही, ते जॅकेट घातलं तर पुरा सुचतो माणूस, पुरा लाल होऊन जातो माणूस. आता हा ना, लय गरम होतं माणसाला. याच्या आला इथलं वातावरण चांगलं नाही. इथं केव्हा बी पाऊस पडतो, केव्हा बी ऊन पडतं, केव्हा बी गरम होतं इथं. थंडीच बाकी राहून जायले, बर्फ पडत नाही. बरं आहे, त्याच्या आला लागे हिमाचलची आलं असती. हाँ, हिमाचल में भी घूम रहे हमको बर्फ भी देखने को मिल रही. अबे साले लडाख वालो, या कधी या आमच्या राजाच्या सह्याद्रीत फिरा. कधी फिरा आमच्या राजाच्या सह्याद्रीमध्ये. कसं वातावरण आहे पहा. ते केळीचे बाग, ते नारळाचे झाडं, हा 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 हा, त्या आंब्याचे बाग. जेव्हा त्या महाराष्ट्रात फिरतो ना माणूस. शिवनेरी माझ्या राजाच्या जन्मस्थळ, 14 किलोमीटर इथून. काय पावन किल्ला आहे तो, जिथं माझा राजा जन्माला आला आहे. खरंच अभिमान आहे मला. मी महाराष्ट्रात आहे, महाराष्ट्रातच माझे राजे जन्माला आले. साधू संत माझ्या महाराष्ट्रातच झाले. अरे काय करता ते तुमच्या बाकी गोष्टींना, काय करता अदर सिटीजला, लखनौ, नागपूर. अरे ठीक आहे, पण जी मजा पुण्यात माझ्या महाराष्ट्रात आहे ना, किल्ले शिवनेरी. एक फोटो होऊन जाऊ द्या यार, वापस जाऊ आपण त्यासाठी. तुम्ही करू नका असं याच्या पुढं, मी जे करतोय ते. माझं तर म्हणणं आहे मित्रांनो, हा जो रस्ता आहे ना, चालताना मी थोडासा कॅमेरा ऑफ केला तर आता जाताना काही फोटोज वगैरे काढले. बट जो रस्ता आहे ना, खरंच यायला पाहिजे. प्रत्येक माणसाने या रस्त्याला यायला पाहिजे. नारायणगाव ते जुन्नर जो रूट आहे ना, तो एक शिकवण आहे. आपल्या राजाला जी शिकवण ज्या आई जिजाऊंनी जी दिलेली आहे ना, त्या शिकवणशी घडलेला रस्ता आहे. त्यांनी जागेजागेवर अशा पाटी लावलेल्या आहेत आई जिजाऊंच्या, आणि यांच्या काही व्हिडिओज आहेत त्याच्यासोबतचा. ओके, नंतर जेव्हा नाईटचा आउटला येतात ना, असे LED मध्ये छोटे छोटे आहेत असे व्हिडिओ आहेत. आणि काय बघता रे तुम्ही, ते जातात तुम्ही त्या आग्र्याला, त्या मुघलाई देशांच्या मुघलाई गोष्टी ऐकायला, त्या ताजमहल उजमहलला. अरे जा माझ्या राजाच्या रायगडावर जा. काय तिथं किती स्वर्ग, किती शांतता आहे ना, ते कळेल तुम्हाला. शिवनेरीला जा,
त्या आई जिजाऊनी जन्म दिल्यानंतर त्या ठिकाणी जे शिकवण भेटली ना माझ्या राजाला, त्या सगळ्या गोष्टी आहेत तिथं. अरे लोकांचं नखभर आहे तर ते हातभर सांगता, माझ्या राजाचं ढगभर आहे. जर सांगायला सुरुवात केली ना तर चांगलं चांगलं नरम दिलं. खूप वाईट वाटतं. मराठी माणूस झोपलेला आहे, खरंच झोपलेला आहे मराठी माणूस. बघा मला मी म्हणत नाही की कोणता धर्म वाईट आहे की कोणता चांगलं आहे. माझं फक्त एवढं म्हणणं आहे की जर आज आपला हिंदू धर्म मिटायचाच होता ना, की तो एवढ्या पुरातनापासून जो चालू असताना मध्ये मिटायचा होता, ज्यावेळेस यवनांनी आपल्या भारतावर राज्य केलं. अरे 800 वर्ष आपल्या पूर्वजांनी तो धर्म जपून ठेवला आहे. 800 वर्ष गुलामीत असताना तो धर्म तसाच जपला आहे, तसाच. नाही कुठला धर्म माझ्या धर्मा एवढा श्रेष्ठ नाही. मी नाही मानत कुठला धर्म माझ्या धर्मा एवढा श्रेष्ठ नाही. मी कोणाच्या धर्माला वाईट म्हणत नाही आहे, पण जो माझा धर्म आहे तो सर्वात श्रेष्ठ आहे. खूप अरे ज्यावेळेस महाराजांच्या त्या गोष्टी ऐकतो, ज्यावेळेस संभाजी महाराजांच्या त्या स्टोरीज ऐकतो ना, अंगाला काटा येतो, डायरेक्ट अंग थरथरतं, डोळ्यात पाणी येतो, संतापतो, रक्त सळसळतं. काय भेटतं रे आयुष्यात? येतात मरून जातात, पण ज्यांनी आपल्यासाठी केलंय त्यांच्यासाठी 800 वर्ष काय समजतात तुम्ही? ठीक आहे, इतिहासात लिहिलेले 450 वर्ष आहेत. ठीक, त्या 450 वर्षांचा तुझा इतिहास बी पाशाल ना. महाराजांनी जेवढं आयुष्य जगलंय ना, तेवढ्या आयुष्यात त्यांनी 450 वर्षाची गुलामगिरी सरकवली होती. अरे चांगले चांगले कापायचे. त्या शाहिस्त खानाचे बोट छाटले होते ना, छाटले. ज्यावेळेस शाहिस्त खानाचे बोट छाटले गेले आणि ज्यावेळेस त्याला ती बातमी कळली की शिवाजी महाराजांचं देहांत झालं बा, त्यावेळेस त्यांनी सुद्धा त्याच्या भगवंताकडे कबुली मागितली ती कि हे खुदा, जन्नत के दरवाजे खुले रखना, औरतों का सम्मान करने वाला आ रहा है. विचार करा, शत्रू सुद्धा त्याच्यासाठी दुआ मागतो, काहीतरी चांगली गोष्ट मागतोय, तर कसा असेल तो माझा राजा? कशा असतील त्याचे आशीर्वाद? किती सुंदर असं वर्णन आहे त्याचं आलं. आणि काय बघितलंय रे आपण? बघितलेलं तरी काय? कित्येक लोक रायगडावर फिरायला जाता. अरे तुम्ही कामच करता, फक्त कामं करा बस. मी माझी फॅमिली, माझ्या फॅमिलीचं पोट भरतो नाही रे. अरे निघा फिरायला. असं नाही म्हणत मी तुम्ही बाईक राईड करा, तुम्ही कार घेऊन निघा, ट्रेननी या, वर्षात नाही एखादी दिवस या. सणाची सुट्टी काढल्यावर कशी मामाच्या गावांना जातात. बायकोला माहेरी जाण्यापेक्षा बायकोला सांगा ना, चाल माझ्यासोबत, मी तुला माझ्या राजाच्या रायगडावर घेऊन जातो, चाल आपण शिवनेरी जाऊन. कधीच नाही म्हणणार तुम्ही. एवढंही नका झोपू रे, एवढंही मराठी माणूस नका झोपू. अरे तुम्ही ज्यावेळेस बघशाल ना की महाराजांची ज्या कारकिर्दी, ज्या खरी कारकिर्दी आहे, जो खरा इतिहास आहे तो लपवून दिला गेला आहे, ज्यावेळेस तो आपल्या समोर येतो ना, ज्यावेळेस वाचला जातो ना, त्यावेळेस अक्षरशः वाईट वाटतं की अरे काय इतिहास दाखवतात आम्हाला. त्या मुघलांचा, त्या इंग्रजांचा, त्यांनी काय शोध केले, तो इंग्रज काय करत होता, इंग्रजांनी कसं आक्रमण केलं, इंग्रजांनी कशी सत्ता केली, काय गरज आहे त्या गोष्टींची? चौथीच्या पुस्तकात नुसते 17-18 धड्यांमध्ये आमचा महाराज संपून गेले, बस. एवढा छोटा इतिहास तर नाही आमच्या राजाचा. अरे आमच्या राजांनी गनिमी कावा काय असतो ना हे शिकवून दिलं लोकांना. गनिमी कावा कसा असतो ना हे करून दाखवलं लोकांना. गनिमी काव्याने हजारोंच्या करोडोंच्या फौजा त्यांनी मुठभर मावळ्यांसोबत जिंकून दाखवलेले युद्ध आहेत ते. प्रतापगडावरचा पराक्रम,
कसा आहे. विशाळगड झाला, आज विशाळगडावरती हे बघा या अशा प्रकारचे हे आहे. आज विशाळगडावर जे अतिक्रमण झालेलं होतं अनधिकृत, ज्यावेळेस ते मावळे पेटले त्यावेळेस त्या गोष्टी तुटल्या. पण तोपर्यंत कोणी होतं का ती गोष्ट तोडणार? नव्हतं. का नव्हतं? काय कारण असं? आज लोहगडावर बांधकाम चालू आहे. मला त्या धर्माला विरोध नाही करायचा आहे. मला फक्त त्या धर्माचं एकच म्हणणं आहे की ज्या ऐतिहासिक गोष्टी आहेत त्याच्यावर आमच्या गोष्टी आहेत का? आम्ही आमचे मोठमोठे मंदिरं बांधले आहेत का? मग तुम्ही का त्या ठिकाणी अशा गोष्टी करतायत? हा विरोध आहे माझा ह्या गोष्टींना की तुम्ही ऐतिहासिक गोष्ट खराब करताय. तुम्ही संपूर्ण इतिहासाला बिघडवण्याचा प्रयत्न करतायत. जेवढा इतिहास आहे, त्यांचे इतिहासकार आहेत ना, माझं तर म्हणणं आहे की इतिहासकारांनी काय लिहिलं त्यापेक्षा खरा इतिहास काय आहे हे शोधलं गेलं पाहिजे, हे दाखवलं गेलं पाहिजे, हे शिकवलं गेलं पाहिजे. आजच्या मुलांना इतिहास शिकवला जातो, काय शिकवलं जातं? असं असं आहे, तसं तसं आहे, हे करून घ्या, ते करून घ्या, बस. इतिहासात काय झालं? इंग्रज आले, हा आला, तो आला, यांनी रेल्वे आणली, यांनी ते आणलं. नाही रे, अरे आलेली रेल्वे गेली, रेल्वे आली, ती चालू आहे, तिच्यात वाढ आपल्या लोकांनी केली आहे ना की इंग्रजांनी केलेली आहे. तुम्ही अजूनही त्यांचाच इतिहास शिकवतायत. त्यांना शिकवा ना की आपला धर्म काय आहे, आपला इतिहास काय आहे, आपल्या धर्माबद्दलच्या गोष्टी शिकवा. काय एम क्लास लोक त्यांना त्यांचे मुलं बघितले का कुराण पढायला जातात, कुराण शिकवलं जातं त्यांना. सगळ्यात पहिले लहानपणी सर्वांना ते कुराण शिकवलं जातं. काय म्हणतात त्या शाळेला? ते त्यांच्या शाळेत ते कुराण शिकवतात. आपल्या शाळेमध्ये का नाही शिकवत? भगवद्गीता, रामायण का नाही सांगितली जात? खूप वाईट वाटतं, खूप जास्त वाईट वाटतं. खूप खूप जास्त मनाला वाईट वाटतंय की नाही आहे कोणी. मराठी माणूस झोपला आहे. आणि एक सांगतो, एक दिवस हा मराठी माणूस जागावी झाला ना, आणि वेळ गेल्यावर त्याला सोय भेटणार नाही. तो कितीही मेहनत करेल ना, त्यावेळेस तो दाबला जाईल. ह्यावेळेस महाराज नाही येणार वाचवायला, नाही राहणार महाराज. अरे ते बजरंग दल, राष्ट्रीय संघाचे कार्यकर्ते शिव्या देतात. लोक अक्षर आपले मराठी लोक शिव्या देतात. ते कोणाचं वाईट नाही करायला जात, ते फक्त आपल्या धर्मावर ज्यांनी बोट उचलला त्याला त्याचा धडा शिकवायला जातात. ते कोणाचं वाईट नाही करत किंवा ते स्वतःहून कधी बघा, तुम्ही बघितले का गरीबावर हात उचललाय? अरे कित्येक गरिबांचं राष्ट्रीय स्वयंसंघ मदत करतं. वेळेकाळेच्या प्रसंगी त्यांना मदत करायला जातं. अखिल भारतीय बजरंग दल, तुम्ही त्या बजरंग दलाच्या लोकांना म्हणतात हा मग तुम्ही टुक्का. अरे तुम्हाला काय माहिती, ते ज्या नावासोबत चालतायत ना, त्या नावात ताकद किती आहे. हे असे येदरगेत जा, त्या संभाजीनगरला जा. महाराजाची छत्रपती संभाजीनगर नाव देऊन दिलं, पण तिथं जेव्हा असे दर्गे पाशाल ना, ते दर्गे पाहून खूप वाईट वाटतं. बघा काय ना, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार जुन्नर. काय त्या राजाचा इतिहास आहे माझ्या. अरे एवढं पूर्ण नाव दिलं आहे. हे फक्त इकडंच आहे, या ठिकाणीच आहे, इथंच अजूनही ताकद आहे, बाकी ठिकाणी नाही आहे. का नाही आहे? मराठी माणूस झोपलेला आहे. मित्रांनो, आत्तापासून आपल्याला डोंगर सुरू झालेले आहेत, म्हणजे घाट वगैरे चालू होतील. घाट वगैरे चालू झालेले आहेत. आपण ते आयला बाटली उलटी ठेवली आज. पाणी प्यायचं होतं, पाणी नाही पिलेलं आहे. एका ठिकाणी थांबून मस्त पाणी पिऊ. मस्त आता घाट सुरू झालेले आहेत, वातावरण खूप मस्त आहे. हा जुन्नर गावात तर एकदम मस्त वातावरण आहे. रस्ते वगैरे बी मस्त आहेत.
थोडासा चेहरा वॉश करावा लागेल पहिले. चेहरा बी वॉश नाही केला मी सकाळपासून. म्हणजे आंघोळ पाण्याचा विषयच नाही ना, आंघोळ केलेलीच नाही आहे. काय करणार आता. बाहेर असलं तर असंच असतं, पण मग जी एन्जॉयमेंट असते ती वेगळीच असते. हाय 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 हाय, क्या मज़े हैं दादा, क्या मज़े हैं यहाँ पे, तो फुल मज़े ही मज़े. अरे चला ना रे दादा, असे काय करू राहिले. एकदम फुल एन्जॉय चालू आहे. इंडियन आर्मी या जी फुल पोलीस वगैरे उभे आहेत त्या ठिकाणी जस्ट. आणि टेन्शन नाही. MH15 गाडी नंबर आहे आपला, नाशिककर असं दिसतं त्याच्यावर. आहे तो ओरिजिनल मालेगावकर. हाय 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 हाय, हे पहा बॅनर्स, छोटे छोटे बॅनर्स माझ्या राजाचे. शिवसृष्टी 200 मीटर, किल्ले शिवनेरी. माझ्या राजाचं आहे. काय मूर्ती आहे, काय रुबाब आहे. हाय 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 हाय, जेवढी मानवर करावा तेवढी कमी. विचारून पाहू यांना पहिले. दादा माळशेज जायला इकडून, माळशेज. थँक्यू. नाही तसं केलं असं सरळ आपण. चला शिवनेरी. इच्छा होती किल्ल्यावर जावा, पण मग पुढचा जो रूट आहे ना तो खूप चेंज होऊन जाईल, कारण स्टेचा परत प्रॉब्लेम येऊन जाईल. कारण की किल्ल्यावर जाणं म्हणजे डायरेक्ट संध्याकाळी येईल मी, आणि मग स्टे मला जुन्नरला टाकावं लागेल डायरेक्टली, असा विषय होऊन जाईल. माळशेज असं फिरता नाही येणार. ठीक आहे, आता आपण माळशेज फिरत नसतो मग पाहू जुन्नर जाणार. नाही जर येताना मला पॉसिबल असलं तर येईल मी, शिवनेरीवर नक्की येईल. कारण मी शिवनेरीवर आलो आहे. मी 3 ते 4 वेळेस शिवनेरी किल्ल्यावर आलो आहे. हाय 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 हाय, आभारी हात पाहतो. गेट तर भगवा का फळकतोय दादा, सोन्याहून सुहारा भगवा फिळकतोय. काय आहे माझ्या राजाचं अस्तित्व रे दादा. इकडंच बसावा असं वाटतंय. आता इकडं जायचं की इकडं जायचं विचारून घ्यावं लागेल एखाद्याला. दादा माळशेज, माळशेज जायला, माळशेज जायला कुठून आहे म्हणतो. माळशेज जायचं, माळशेज. हां चालेल दादा, धन्यवाद. मी असं आहे पाहिलं, मराठीत बोला सगळं कळतं, काही गरज नाही दादा हिंदी बोलायची. अरे माझी मराठी मातृभाषा आहे, मला तर खरंच बोलतो मी हिंदी, असं नाही आहे बा. हिंदी मला एकदम प्रॉपर येते, ती माझी राष्ट्रभाषा आहे. पण मला माझ्या राष्ट्रभाषेपेक्षा माझ्या मातृभाषेवर खूप गर्व आहे. अरे काय काय स्वर आहेत, काय काने आहेत, काय चांगल्या चांगला कानान मात्रा येत नाही. आयला माळशेज उतरतोय का चढतोय कळ ना. फोन वाजतोय आय थिंक, जाऊ द्या वाजू द्या. आता गाडी चालवताना घडी घडी फोन नका उचलू. तुम्ही बी चालवत असाल, टू व्हीलर असेल नका उचलू, फोर व्हीलर बी असेल घडी घडी फोन. काय सुंदर वातावरण आहे भाई, पागल व्हायचं मी इथं. फुल झाडी, डोंगर डांगर. आयला शर्टले उडतोय मागून घडी घडी. एकदा टेकलो का देखून लागल भाई. पाय ना वातावरण. ओम्या, ए बेडा ओम्या, अबा अशी घेऊन घेऊ आपण एखादी आल्टो आणि तिच्यावर फिरत जाऊ आपण. मजाक नाही, लय मजा येईल भाऊ. घरचे व्हिडिओ पाहताय, घरच्यांना मी एकच सांगतो, काळजी करू नका. तुमचा मुलगा सांभाळून जातोय, सांभाळून येतोय, सांभाळून चालतोय, सांभाळून राहतोय. सर्व गोष्टी व्यवस्थित करा. बघा
तुमच्यासोबत गोष्टी घडतात केव्हा घडतात, ज्या वेळेस तुम्ही स्वतः अशी गोष्ट करतात की ज्याच्याने तुम्हालाही त्रास होईल, समोरच्यालाही त्रास होईल. गाडी चालवताना वाकडे तिकडे चालवणं, ओव्हर स्पीडमध्ये चालवणं, नथिंग, अशा गोष्टी नका करू. बनकर फाटा, गणेश खिंड, आहे गणेश खिंड कुठं तर ऐकलंय ना. आता मला महाराष्ट्रात जायचं, कसं जायचं, सरळ जायचं का? त्याने भाऊने सांगितलं सरळ रस्ता सोडू नका, मग रस्ता इकडे बी वळतोय. गाडीत बसले कोणी नाही बसलंय का? बाबा महाराष्ट्रात जायचंय, महाराष्ट्रात जायचंय म्हणतं. हां सरळ जाऊ. घाटात दरड कोसळण्याची शक्यता आहे. ठीक आहे दादा, आम्ही सुरक्षित जाऊ, सुरक्षित येऊ. जिथं दरड वाटली तिथून डायरेक्ट निकल जाऊ. रुकना नाही थांबायचं. आपण म्हणतो वातावरण नैसर्गिक, नाही थांबायचं. हे बघा विषय काही नाही, ठीक आहे तुम्हाला काही होणार नाही आहे, पण मग त्या घरच्यांची आशा लागलेली राहते ना, घरच्यांना जी चिंता असते ना. बाय चान्स एक नॉर्मल अशी घटना बी घडली ना, तर ते तुमची वाट पाहत आहेत घरी. तुम्ही येणार आहेत 6 दिवसात, 5 दिवसात, 2 दिवसात, दिवसभरात तुम्ही येणार आहे, तशी वाट पाहत बसलेले असतात. माझी मम्मी तर माझी वाटच पाहत बसलेली आहे, मला माहिती आहे. मम्मी हा व्हिडिओ बघेल ना तरी खूप हे करत, मम्मी बघ काय डोंगर आहे, काय दऱ्या आहे, काय वातावरण आहे. मम्मी तू पाहिजे ती सोबत माझ्या. खरंच मला असं वाटतं माझी मम्मीला सोबत घेऊन फिरावं, पण माझी मम्मी बाईकवर बसला थोडीशी घाबरते. पण आता ह्या राईडून गेल्यानंतर आहे ना, मी आईला कुठंतरी माझ्या गाडीवर बसून नक्की घेऊन जाणार, कुठंतरी फिरायला जाणार आहे, मम्मीला घेऊन जाणार. बाई हे मासे सुरू होताच काय हवा चालू आहे, एकदम जोरजोरात हवा चालू आहे. थोडंसं लाऊड बोलतोय मी, आवाज तुम्हाला लाऊड येईल, पण गरजेचं आहे. अरे बाप काय रस्ता आहे दादा. हा 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 आपला स्वप्न सुंदरी सोबत माळशेजला पोचला ना मयूर जाधव. टनाटन दादा. सुरकळली 2 किलोमीटर, आता घाट लागल. सुरकळली नंतर घाट आहे माळशेज. हा आवाज आता थोडासा असं जोरात येणार आहे, बिकॉज समोरून साऊंड येतोय. जो माझा आवाज येतो डायरेक्टली माईकवर प्रभाव होतोय, आणि माईक मी एकदम तोंडाच्या जवळ लावला आहे. मला माहिती आहे साऊंड येणार आहे, जोरात येणार आहे. मी जेवढंही बोलतोय ते सगळं जोरात बोलतो, थोडासा आवाज फाटासारखा होणार आहे, पण ठीक आहे. गणेश खिंड, गोद्रे, ठीक आहे. इकडं गोद्रे म्हणून काय आहे, गोद्रेचे ग्रामपंचायत गोद्रे. ओके, गोद्रे गाव आहे, ग्रामपंचायत, ठीक आहे. एक साधारण खेडं गाव आहे छोटं. 111 का, महाराष्ट्र SH 111. वा, पण रस्ते पाहिले का, एवढ्या डोंगर दऱ्यांमध्ये डोंगर आहे सर्व, पण रस्ते पहा ना काही फायनल आहे. वाटतं मला हे इकडं खरंच आवडतं मला. गाडी थोडासा साऊंड मारायला लागले, टायपॅड लूज झालेत असं वाटतं मला. टायपॅड लूज झालेत का दुसरा काही इश्यू आहे, पण मग टायपॅडच आहे. आणि एक टायमिंग चेन बी आवाज येते माझीवाली. विठ्ठलवाडी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर. कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा बाप. काय ती संत माऊली ज्ञानेश्वरांनी काय, त्या ज्ञानेश्वरीत सुद्धा काय वाचासारख्या गोष्टी, किती सुंदर सुंदर गोष्टी. भाताची शेती आहे मित्रांनो, ही सगळी भाताची शेती आहे. हे बघा इकडं कोकण आहे दादा, कोकण आलंय. असं तसं थोडी कोकणात फिरतोय ना दादा. आयला याशी पोरं येतात फिरायला, जीव जळवतात. हे पा भाताची शेती पहा तुम्ही, रिकामा नका पाहू. वा कौलाचं पा, आपल्याकडे शेडपत्राची म्हणते घर कौलाचं, पूर्ण घर कौलाचं. 1983 मध्ये बनलंय, शुभ लाभ दिले. वा वा वा. तिकडं दिसतंय का ते वातावरण, पाहिलं कसं आहे, पूर्ण धुकं आहे भाई. ते पाय पूर्ण धुकं आहे. रिक्षा जाऊ द्या, रिक्षाला जाऊ द्या. 20चा स्पीड सांगितलं आहे. यायला 20च्या स्पीडला कसं काय चालायचं. रिक्षावाला काका 40 चालतोय.
काय वातावरण आहे यार. 50चा स्पीड तर जाऊ द्या रे. हे वातावरण फिरायला मजा काय ते पहा ना. ते आई आहे. वा वा काय वातावरण आहे आता. एकदम चिराट चालू आहे. हे बा तांदळाची शेती. वास बी खूप भारी आहे आणि असा मोकळा वास येतोय. ऑक्सिजन येतोय. मी वायझर ओपन करेल नाही आहे तरी बी मस्त हवा लागते. खूप थंडगार हवा लागते. वा वा हवा खूप जास्त. हवेच्या याच्याने बी थोडासा आवाज फाटणार आहे. थोडंसं मॅनेज करून घ्या. गणेश खिंड 5.5 किलोमीटर. गणेश खिंड यार नाव ऐकलं आहे पण माझ्या लक्षात येत नाही हे काय आहे. खूप सुंदर असं वातावरण आहे. थोडासा असा ओलावा लागतोय अंगाला. बारीक एकदम बारीक बारीक ओलावा लागतोय. मित्रांनो एक बॅड न्यूज राहील मग जर पाऊस राहिला ना. ओ भाई पाहिलं का वातावरण. आरा रा 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 रा. लेन्सवर पाणी कुणी नाही ना. नेहर वस्ती. आईच्या बाय शाबास कुदलो मी. यस आयला पुरं वॉटरप्रूफ होऊन आले. चालेल तिकडं का पाणी चालू आहे. मी मला रेनकोट घालावं लागायचं बाई. जे पण फुल फिरू राहिले. फुल झिंगाट करून राहिले नको. आयला उडणं केव्हा बंद होईल काय ते साला. हवा खूप जास्त आहे पण यशाल ना मित्रांनो थोडंसं हवेचं सांभाळून. हवा खरंच खूपच जास्त आहे. अरे तेव्हा काय हवा आहे. आयला हे काय भुईमुंग आहे का काहीतरी आहे लावलंय ते शेतात. समजून राहिलं आहे का भाई. काय काय मजा आहे. काय जन्नत आहे. हे पाहिलं का वातावरण. पाहिलं का वातावरण. पाहिलं पाणी ओळसळत चाललंय मस्त. हे बघा तांदळाची शेती. सगळं तांदळाची शेती इथं. हे पाहिलं हे टन. गाडी जास्त वाकवायची नाही. आपल्याला बी वाकवायची नाही गाडी. काही असलं हे उलट बेस्ट केलं त्यांनी. जाऊ द्या स्पीड वगैरे 60 वगैरे दिला आहे पण ब्रेकर ठेवले आहेत ना ते खरंच बेस्ट आहे. एक खरंच भारी आहे. थोडासा चढायला प्रॉब्लेम देते गाडी पण ब्रेकर असतात ना मजा येते. संपूर्ण घाट भाग आहे बरोबर आहे. आला बाय काय एकदम चिंब असं वाटतं. एकदम फार थोडी छोटी एकदम बारीक बारीक थेंबा लागत आहेत अंगाला पावसाचे. हा हा हा. आलं हे काहीतरी लावलेलं आहे का गवत उगलं समजत नाही पण लावलेलं सारखं शिरतच लावलंय बघा. आयला पण काय ते समज ना. आयला काका एक्सल एवढी भिनाट पागावर राहिला. अरे ओम दादा हे पाय ना दादा कसं आहे पाय ना. काचकारा कर कुछ एकदम बच्ची के दिल में बटाट वडा है ना मामू. फुल रगडावाला विषय इथं पाय ना. भाई 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 काय डोंगर वातावरण तर पाय